नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला अस्तरच्या बाहीवरती जे अस्तर कसं लावायचं, त्याच पद्धतीने पोटली बटन जे आहेत ते कसे लावायचे हे शिकायचं आहे। त्यासाठी आपण कापडावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने पाव इंच अंतरावरती टीप मारून कपडा पलटवून घेतला आहे आणि दाबटीप देऊन सर्व बाजूंनी आतमध्ये पलटलेल्या कपड्याला टिपा मारून घेतल्या। अस्तरपेक्षा वाढीव कपडा आपण कट करून घेत आहोत आणि त्यानंतर आपली जी बाही आहे ती तयार झाली आहे। या पद्धतीने आपण दोन्ही बाजूच्या बाह्या तयार करून घेतल्यात। या पद्धतीने दिसत आहेत आता त्या। आता आपल्याला जे बटन आहेत आपले पोटली बटन ते तयार करायचे। त्यासाठी आपण छोटे छोटे आकाराचे तुकडे घेतलेत कापडाचे। त्या कापडामध्ये आपण थर्माकोल टाकतोय आता आणि हे बघा या पद्धतीने आतमध्ये बरोबर मध्यभागी थर्माकोल टाकायचा, कापड उलट करून घ्यायचं आणि तो कपडा जो आहे तो घट्ट असा हाताने फिरवून घ्यायचा। त्यानंतर त्याला सुई दोऱ्याच्या साहाय्याने दोऱ्याला गाठण दिली आपण सुईला आणि त्यानंतर आपण या पद्धतीने सुईच्या साहाय्याने जे गाठ आहे ती पॅक करून घ्यायची। या पद्धतीने 2-3 गाठण देऊन घ्यायच्यात आपल्याला त्याला आणि आपली जी पोटली आहे ती तयार होते। तशाच प्रकारे आपल्याला सुई दोरा इतका वेळ घालवायचा नसेल, पटपट लवकर वेळ वाचवायचा असेल तर आपण याच पद्धतीने कापडा पिळून थर्माकोल टाकून हाताच्या साहाय्याने दोरा घट्ट आपण त्याला टाईट करून घ्यायचं आणि आडी द्यायची आपली लास्टला। या पद्धतीने आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढ्या प्रकारचे हे जे पोटली बटन आहेत ते बनवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला ते सर्व बटन तयार झाल्यानंतर ते आपल्याला बाहीला शिवायचे आहेत। आता आपले जे आहेत ते खूप सारे पोटली बटन तयार झाले आहेत आणि आपण ते आता बाहीवरती जॉईन करून घेणार आहोत। आपण जे बटन तयार केले ते आपण आता आपल्या जवळ घेऊयात आणि बाहीला स्टिच करून घेऊयात। बाहीला स्टिच करण्यासाठी आपण बाहीला मार्किंग करून घेत आहोत। बरोबर दंडघेऱ्याच्या आतमध्ये आपल्याला हे जे बटन आहेत ते लावायचे। त्यासाठी आपलं जे माप आहे, जे बटन आहेत त्याचा अंदाज घेऊन 1-1.5 इंचावरती एक बटन जे आहे ते आपल्याला शिवून घ्यायचे। मार्किंग केलेल्या जागेवरती बटन ठेवून स्टिच करून घ्यायचं। या पद्धतीने एक करून सर्व जे आपले बटन आहेत ते शिवून घ्यायचे आणि ते शिवून झाल्यानंतर जो वरचा कापड आहे तो आपल्याला परत व्यवस्थित एकसारखा पकडून टाईट धरून कुठलाही कपडावर फुगणार नाही अशा पद्धतीने दाबून टाईट पकडून व्यवस्थित सर्व जेवढे बटन आहेत त्याच्यावरचे जे कपडे आहेत ते एकदम व्यवस्थित पकडून कुठे कपडावर येत असेल तर तो आतमध्ये धरून व्यवस्थित पद्धतीने टिपा मारून घ्यायचे आहेत आणि जी टिप मारली त्याच्यावरचा जो भाग आहे तो आपल्याला नंतर कट करून घ्यायचा आहे। त्यामुळे बाही ब्लाऊज अंगात घातल्यानंतरही वर फुगल्यासारखी दिसणार नाही। अशा पद्धतीने आपले जे बटन आहेत ते सर्व लावून झालेत आणि सुंदर अशी बाही तयार झाली आहे। बाही तुम्हालाही आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, शिवून बघा आणि तसं कमेंटमध्ये मला मेसेज करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। धन्यवाद।